नमस्कार. आजच्या परिपाठांतर्गत मला बोलू दे हा विषय घेऊन येत आहे. मी विषय घेतला आहे बालपण. मित्रांनो, आपलं बालपण किती सुंदर असतं. अगदी छोट्या छोट्या रंगांनी ते भरून गेलेलं असतं आणि त्यात जगताना किती आनंद असतो. आपले गुरुजी आपल्याला नेहमी म्हणतात की आपल्या आयुष्यातील सगळ्यात सुखद पान म्हणजे बालपण. म्हणून आपण त्या बालपणामध्ये प्रत्येक आनंद लुटले पाहिजेत. आणि तुम्हाला माहिती आहे, या जगामध्ये वेळेत काढलेली माणसं हे आपल्याला पुस्तकाच्या धड्यात सापडतात. म्हणून आपण सुद्धा लहानपणी वेड्यासारखे वागले पाहिजे, कारण बालकांचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणून आपण यावेळी योग्य जे काही कराल तेच आपल्या भविष्यात नोंद होते आणि त्या प्रकारे आपण घडत असतो. मित्रांनो, आपलं बालपण फार सुंदर असतं. आज दुःख होत आहे की माझं बालपण अगदी बेसावध पाखरासारखं निघून गेलं, तेव्हा आम्हाला फार दुःख होतो. पण आज तुमचं बालपण आहे म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छिते की बालपणामध्ये इतका आनंद घ्या की ते आनंद आपल्याला शेवटपर्यंत पुरेल. 1ली ते 7वी पर्यंतचा प्रवास आपला बालपण हा फार सुंदर असतो, कारण आपण त्यामध्ये वेगवेगळे अनुभव जमा करत असतो आणि अनुभवाच्या पोटीच खूप सारी कुतूहलाची बिया निर्माण होतात आणि म्हणूनच ते आपण जपलं पाहिजे. आणि मित्रांनो, बी सुद्धा एक वृक्ष होण्याचं स्वप्न पाहतच असतं ना, मग ते आकाशाची सेखहाण करतं. म्हणून आपण सुद्धा एक बीज आहोत आणि गुरुजी आपल्याला वृक्ष होण्याचं स्वप्न दाखवतात. त्या प्रकारे आपण घडलं पाहिजे. आपलं बालपण हे फार सुंदर असतं, कारण आपण त्यामध्ये एक चांगल्या प्रकारे घडत असतो आणि आपण आपल्या भविष्याची काळजी या वर्तमान काळातच करत असतो. म्हणून आपण त्या प्रकारे योग्य वेळी योग्य ते काही केलं पाहिजे. मुश्किलें तभी आती है जब आप मजबूत होते हैं. म्हणूनच आपल्या योग्य वेळात संकट येतात, त्यावेळेस आपण मजबूत झालं पाहिजे आणि त्या प्रकारे आपण त्याला मात दिलं पाहिजे. आपलं मन मृगाच्या पाऊस झेलणाऱ्या उत्कट मातीसारखं असतं. या वयात जे पाहाल, जे ऐकाल, जे जे टिपाल ते ते रुजून येतं पुढच्या आयुष्यात. म्हणून आपण त्या मृगाच्या मातीसारखं असलं पाहिजे आणि म्हणूनच आपण आज जे कराल ते उद्या आपल्याला दिसतं. म्हणजे आपल्याला आता कळत नाही की ते आपण कोण असणार आहोत. म्हणून आपण उद्याची तयारी आजच केली पाहिजे. आणि या काळामध्ये आपण पुस्तके भरपूर वाचली पाहिजे, कारण पुस्तकात हरवून गेलेली मुलं फार सुंदर दिसतात. आपली मानसिक शुद्रता पार नाहीशी करून भव्यतेचे बीज पेरण्याचे सामर्थ्य एका ग्रंथात असते. म्हणून लहान वेळी आपण ग्रंथ वाचले पाहिजे. कुठलेही ग्रंथ आपण वाचले पाहिजे. कुठलेही न वाचता आपण आत्मचरित्र वाचले पाहिजे, कारण आपण भविष्यात घडणार असतो. म्हणून आपल्याला आत्मचरित्रामधून प्रेरणा भेटत असते आणि ती प्रेरणा आपल्याला आपल्या आयुष्यभर जपावीशी वाटते. मित्रांनो, या वयात आपलं हे वय असतं कष्ट करण्याचं, कारण कष्ट कमी झाले की तरलताई पाऊल काढता येते. म्हणून आपण कष्ट केले पाहिजे आणि सारखं आपल्याला जिंकण्याचा वेळ लागला नाही पाहिजे, कारण आपण कधी हरलंही पाहिजे. कारण आपण काही परीक्षेमध्ये हरवू शकतो, तेव्हा आपण खचून न जाता त्याच प्रयत्नाने आपण त्याला तोंड दिलं पाहिजे. हरण्याचा सरावही जिंकण्यापर्यंत नेतो, म्हणून आपण हरलंही पाहिजे. नाकार ही रियाजाला संधी असते. जोपर्यंत जिंकण्याचे वेळ निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्या क्षमतेला गरुड पंख फुटत नाही. म्हणून आपण हरत जायला पाहिजे आणि जिंकण्याचं वेळ आपल्यामध्ये निर्माण केलं पाहिजे. आणि याच वयात आपल्याला आपली संगत सोबतीला येते. आपण ज्या मित्रासोबत राहतो, ज्याच्याशी बोलतो, खेळतो, हे आपल्यावर अवलंबून असतं आणि त्याचमुळे आपल्याला आपली ओळख करत असते. म्हणून प्रवीण दवणे सर म्हणतात, परीक्षाच्या संगे लोह बिघडले सुवर्णेची झाले. म्हणून आपण कोणासोबत राहत आहोत हे आपल्यावर फार निर्भर करतं. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या पोटी निश्चयाचे अंकुर फुटतात, म्हणून आपण ते पाळले पाहिजे. ज्यांना नवं काही पाहण्याची सतत इच्छा आहे, तशी कुतूहल असणारी मनच आपल्या हृदयात नवं काही भरू शकतात. अनुभवाचं दप्तर असंच भरायचं असतं. वेचून जगातलं सौंदर्य उत्सुकतेने पाहायचं असतं. आणि या जगामध्ये येऊन या जगाविषयी कुतूहल नसलेली माणसं ते अत्यंत बोगद्यात जगत असतात. म्हणून आपण या जगाविषयी कुतूहल बाळगलं पाहिजे, कारण हेच वय असतं जे आपल्याला घडवतं आणि त्यामुळेच आपली एक वेगळी ओळख निर्माण होते. कुतूहलाच्या पोटी खूप छान गमती जन्माला येतात. म्हणून आपण कुतूहल बाळगलं पाहिजे. प्रत्येक मोक्याच्या क्षणी नियती आपल्याला पळून जाण्याची एक संधी देत असते. कारण आपण जर एका मोठा पराक्रम करत असू तेव्हा आपल्याला एक संधी असते जी आपल्याला ती सोडण्याची संधी देत असते. पण आपण तसं न करता त्याला आपण मात दिलं पाहिजे आणि आपलं वेगळं काहीतरी केलं पाहिजे. प्रत्येक यशस्वी माणूस हे वेगळं काही करत नाही, पण ती प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करत असतो. म्हणून याच वेळी आपण योग्य ते आपलं बालपण ओळखलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे. सुंदर